व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुमच्या पायात जर का लक्ष्मी आहे हे जर का ओळखायचं असेल तर कसं ओळखावं, पण त्याचबरोबर तुम्हाला काय करायला हवं हे सुद्धा मी त्यामध्ये सांगायची इच्छा होती, पण व्हिडिओ मोठा होत होता म्हणून अजून एक व्हिडिओ केला. काय करायचंय, जर तुम्हाला असं होत असेल, तुमच्याबरोबर अशा गोष्टी घडत असतील की तुम्ही कुठे गेला की तुम्ही एकटे असतात आणि नंतर कस्टमर्स वाटतात, गिराईक वाटतात किंवा अचानक त्या हॉटेलमध्ये एकटे गेलात, तुम्ही एकटेच कस्टमर आहे पण अजून ऍड झाले, असं जर का होत असेल तर तुमच्या पायात लक्ष्मी आहे याची काळजी घ्यायची आणि कधीही कोणाचं मन दुखवायचं नाही. कधीही कोणी काही मागितलं तर त्याला नाही म्हणायचं नाही. जास्ती करून आपल्याकडून खूप जास्ती असं एखाद्याला दुखेल, त्रास होईल असं करायचं नाही. फायनान्शियली कोणाला मदत करता आली तर नक्कीच करायची, कारण त्याच्याने तुम्हाला डबल मिळतील. पण विश्वास आणि ह्या बाकीच्या गोष्टी बघून, नाही तर उगाच कर्ज देतात आणि नंतर माझे पैसेच तो देत नाहीये असं होईल. त्यामुळे सगळ्या गोष्टी बघून. त्याचबरोबर फायनान्शियली नाही तर कधी कोणत्या वस्तूंनी हेल्प केली, कधी कोणाला म्हणजे धान्य दिलं, कधी कोणाला म्हणजे गोरगरिबांना दान केलं, अशा गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता, कारण तुमच्या हाताने दिलेल्या गोष्टींचं डबल प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स मिळतात. लक्षात ठेवा आणि असेच कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ.